युद्ध सुरू आहे तरीही सोनं चांदी खाली कोसळतं. हे थोडं विचित्र वाटतंय का? चला तर पाहूया हे असं का होतं. सोने जागतिक बाजारात डॉलरमध्ये खरेदी केले जाते आणि ज्यावेळी डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर चलन वापरण्यासाठी सोने आपोआपच महाग होऊन जाते. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते. सोन्यावर कोणतेही व्याज किंवा डिव्हिडंड मिळत नाही. जर बँका आणि सरकारी बॉन्ड्स जास्त व्याज देत असतील तर गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून तिथे गुंतवणूक करतात. चांदीचा वापर इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनेल्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या वस्तूंमध्ये केला जातो. जर युद्ध असेच दीर्घकाळ चालू राहिले तर त्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. याच भीतीने चांदी जास्त कोसळते. कच्च्या तेलाची किमती, US फेडचे व्याजदर यांसारख्या गोष्टींचाही सोने चांदीच्या किमतीवर खूप मोठा परिणाम पडतो. युद्ध जर असेच चालू राहिले तर त्याचा परिणाम सोने चांदीवर खूप दीर्घकाळ राहू शकतो.